नमस्कार मंडळी, आज आपण वाल्मिक कराड यांच्या जी न्यायालयीन सुनावणी होती तर त्याच्यामध्ये वाल्मिक कराड यांना आता कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। त्याची सविस्तर माहिती, कोर्टामध्ये काय घडलं याची सविस्तर माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जे खंडणीच्या आरोपामध्ये आवाधा कंपनीला 2 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी जे वाल्मिक कराड होते यांना जे आहे तर ते अटक होते। 14 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे तर त्यांना सुनावण्यात आली होती आणि आता त्याचे 14 दिवस जे आहे ते पूर्ण झाले होते आणि आज त्यांची न्यायालयामध्ये जे आहे तर ती सुनावणी होती आणि आता ह्या सुनावणीमध्ये काय घडलेलं आहे ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। वाल्मिक कराडची कोठडी जी आहे आता अटक जी आहे तर ती वाढण्यात आलेली आहे। त्यांना आता कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। वाल्मिक कराडवर मोकोका लावण्यात आला आहे। एसआयटीचे अधिकारी मोकोका कोर्टात दाखल झालेले आहेत। खंडणी गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला जी 14 दिवसाची कोठडी होती तर त्याच्यामध्ये आता वाढ करून अटक झालेली आहे। त्याची आज केज न्यायालयामध्ये जी सुनावणी होती, सरकारी वकील शिंदे आणि आरोपीचे वकील जे आहेत ठोंबरे यांच्यामध्ये जी वार प्रतिवार झाले आणि त्यानंतर आता ही निर्णय जो आहे तर तो न्यायालयाने दिलेला आहे। अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले आहे की वाल्मिक कराडला आता सुट्टी मिळणार नाही असे दिसत आहे की हत्येच्या प्रकरणात ताबा हवा आहे सीआयडीला। वाल्मिक कराडचा हत्येचा कट रचल्याचा आरोप वाल्मिक कराडवर होत आहे, एसआयटीने असे म्हटले आहे। एसआयटी अधिकारी बसवराज तेली हेही आज केज न्यायालयामध्ये हजर होते। तर वाल्मिक कराड आता पूर्णतः गुंतताना दिसत आहेत आणि त्यांचे पाय जे आहेत ते खोलात जाताना दिसत आहेत। तर संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केल्यानंतर जे आहे तर 8 आरोपी जे आहेत ते मकोका लावण्यात आला होता आणि आता जे आहे तर खंडणीच्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये म्हणजे पोलीस कोठडीत असणारे वाल्मिक कराड आहेत यांच्यावरही आता मकोका लावण्यात आलेला आहे। तर आत्ताची ही अपडेट होती। तर याच्या संदर्भातली काही नवीन अपडेट आली तर मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील। तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ जो आहे तर तो लाईक करा आणि तुमचे काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।